एकीकडे मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत, तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापताना दिसते. कारण भाजप खासदार नारायण राणेंनी मनोज जरांगेंना ओपन चॅलेंज दिलंय. राणे मराठवाडा दौरा करणार असून जरांगे काय करतो ते बघून घेऊ असं म्हणत त्यांनी जरांगेंविरोधात दंड थोपटलेत. राणेंच्या या आव्हानानंतर सुरू झालेला वाद पाहूया या रिपोर्टमध्ये. कोणी या न या मी जाणार अख्खा मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो. मी बघायला लागलो तर लय फजिती होईल, सगळ्यांची लय फजिती होईल. कोकणात सुद्धा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. त्यातच खासदार नारायण राणेंनीही जरांगेंविरोधात दंड थोपटलेत. मी मराठवाड्यात जाणार आणि संपूर्ण मराठवाडा फिरणार, पाहतो तो जरांगे काय करतो असं म्हणत राणेंनी जरांगेंना आव्हान दिलंय. मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललोय, मी मराठवाड्यात जाणार, सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार. तुम्ही कोणी या न या मी जाणार अख्खा मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासून मनोज जरांगेंच्या रडारवर राहिलेत. अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्ज पासून जरांगेंनी फडणवीसांचा पिछा सोडला नाही. अनेकदा देवेंद्र फडणवीस जातीवाद करत असल्याची टीका जरांगेंनी केली. म्हणूनच नारायण राणेंनी भाजप कार्यकर्त्यांना फडणवीसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आव्हान केलंय. दरम्यान बघून घेण्याची भाषा करणाऱ्या नारायण राणेंना जरांगेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलंय. मी म्हणतच नाही, मी तसले जाबरे धंदे करतच नाही. मी म्हणलोच नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. आता बळच धमकी देता का मी मराठवाड्यात जातो बघतो देऊ काय करतो. मी बघायला लागलो तर लय फजिती होईल, सगळ्यांची लय फजिती होईल. कोकणात सुद्धा मनोज जरांगेंनी आता उपोषण आणि शिष्टमंडळासोबतच्या चर्चांना विराम दिलाय. जरांगेंना मराठा आरक्षणाचा मार्ग सत्ता हाती घेऊनच मोकळा करायचा आहे. त्यासाठी मराठा समाजाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांचे 7 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीमध्ये अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जांच्या छाननीसाठी 11 किंवा 21 सदस्यांची कोर समिती स्थापन केली जाईल. ही कोर कमिटी अर्ज छाननी करून जरांगेंना माहिती देईल. त्यानंतर मनोज जरांगे उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील. मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणं प्रस्थापित मराठा नेत्यांसाठी चिंतेचा विषय आहे. म्हणूनच जरांगेंचा प्रभाव कमी करण्यासाठी मराठा नेत्यांना पुढे यावं लागणार आहे. आणि अशात नारायण राणेंचा मराठवाडा दौरा कितपत यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.